शेरीला 5 इंच पाऊस पडलेला आहे, खेडला थोडा कमी 4 इंच पाऊस पडलेला आहे। शासकमांचं पण आता ह्या धरणातलं जिथं कॅनॉल आहेत, खडकवासला कॅनॉल पूर्ण फुल सोडायला सांगितलंय। निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, तिथं असणाऱ्या आपल्या ज्या लिफ्ट आहेत, जनाई, सिरसाई, पुरंदर, उरमोडी, जिहे, काटापूर, टेंभू, ताकारी, म्हैसाळ, ह्या सगळ्या उपसा सिंचन योजना ताबडतोब चालू करा आणि वरच्या भागातले तलाव हे भरून घ्या, अशा पद्धतीच्या सूचना ह्या पण दिलेल्या आहेत जलसंपदा विभागाला आणि त्यांनी तशा पद्धतीनं कारवाई करायचं ठरवलंय, म्हणजे सुरू केलेली आहे। मेजर जनरल अनुराज वीज हे पुणे सब एरियाचे मिलिटरीचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी पण संपर्क साधला। ते म्हणले तुम्ही आम्हाला जिथं कुठं आमची गरज लागेल ते सांगा, आम्ही ताबडतोब टीम पाठवण्याचं काम करू, बोटी पाठवण्याचं काम करू आणि त्यांच्यातनं काही टीम आपण पुण्याच्या करता घेतलेल्या आहेत। जे बाकी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासून देऊ नका। कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, ठाणे ह्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जिथं जिथं रेड अलर्ट आहे किंवा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे तिथनं बाहेर काढताना त्यांचं आता सगळंच ओलं झालेलं आहे, त्यांना जेवायला खावायला काहीच नाही, तर त्यांना चहा, पाणी, नाश्ता, जेवण, जे काही कपडे, निवारा, ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता सूचना दिलेल्या आहेत। मी सतत मुख्यमंत्र्यांशी पण संपर्कात आहे। नियंत्रण कक्षात आल्या मुख्यमंत्र्यांचा पण मला फोन आलेला होता, ते पण आढावा घेत आहेत, आम्ही पण आढावा घेतोय, देवेंद्रजी पण आढावा घेत आहेत आणि ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या त्या तातडीने तिथं कशा देता येतील। यामध्ये निसर्गाच कोपला, आपल्या ग्रामीण भागात म्हणायचं निसर्ग कोपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळं एकदम तो हाहाकार उडाला, अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे। पुणे, पिंपरी चिंचवड तसंच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील नागरिकांनी पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। आपत्कालीन परिस्थिती प्रशासकीय यंत्रणेशी सतत आम्ही संपर्क ठेवून आहे। प्रशासनाने हलवलेल्या लोकांना सर्व प्रकारची सोय करावी अशा पद्धतीनं सूचना पण दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठली सूचना देणं राहिलंय असं मला वाटत नाही, परंतु दरडी मात्र काही ठिकाणी काही पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर काही ठिकाणी कोसळतात। त्याच्यामुळं जास्तीत जास्त करून लोकांनी अगदीच फार गरजेचं असेल तरच बाहेर पडावं, नाहीतर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं घरातच थांबणं, मुलांनी मुलींनी पण घरातच थांबणं किंवा त्यांचं जे काही राहण्याचं ठिकाण असेल, हॉस्टेल असेल किंवा त्यांच्या रूम्स असतील त्या ठिकाणीच राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। नाही, हे बघा, ही टीका करण्याची वेळ नाहीच आहे, विरोधकांना दुसरं काही सुचत नाही। मुळातच पुण्यातली धरणं तुम्ही कालचं रेकॉर्ड बघितलं तर 50%च्या आतमध्ये होती। मी आपल्याला आत्ताच सांगितलं की धरणाच्या एरियात 8 इंच पाऊस पडला, 8 इंच एवढा पाऊस सरसकट पडला आणि काही आमच्या पुणे शहरात म्हणजे धरणाच्या बाहेरच्या बाजूला त्या भागामध्ये फ्री कॅचमेंट एरिया जिथं असतो तिथं 5 इंच 6 इंच अशा प्रकारचा पाऊस पडला। मी